प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत क्रांतिरत्न या महाग्रंथाचं वाचन. ग्रंथातील लेखांचं वाचन सुरू करण्यापूर्वी आपण महात्मा ज्योतिराव फुलेंचा संपूर्ण जीवनक्रम थोडक्यात नजरेखालून घालूया. 1827 साली त्यांचा पुणे इथे जन्म झाला. 1834 ते 1838 या काळात पंतोजींच्या शाळेत मराठीतून त्यांचं शिक्षण झालं. 1840 साली नायगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सावित्रीबाई या नावाच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला. 1841 ते 1847 या काळात त्यांनी मिशनरी शाळेत इंग्रजीतून माध्यमिक शिक्षण घेतलं. 1847 साली लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून दांडपट्टा, तालीम आणि इतर शारीरिक शिक्षण त्यांनी घेतलं आणि याच काळात क्रांतिकारक विचार त्यांच्या मनामध्ये रुजले. 1847 सालीच थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा त्यांनी अभ्यास केला. 1848 त्यांच्या एका मित्राच्या विवाहाच्या वेळी निघालेल्या मिरवणुकीत त्यांचा उच्चवर्णीयांकडून अपमान झाला. त्याच वर्षी भारतातली मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली आणि बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी कार्य सुरू केलं. 1849 शिक्षणदानाचं व्रत घेतलं. त्यामुळे पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह त्यांना गृहत्याग करावा लागला. त्याच वर्षी मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणाऱ्या सुधारकांच्या सभेला त्यांनी संरक्षण दिलं. 1851 भिडेवाड्यात आणि रास्तापेठेत त्यांनी मुलींच्या शाळेची सुरुवात केली. त्याच वर्षी चिपळूणकरांच्या वाड्यातील आणि रास्तापेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना झाली. 1852 त्यांनी पूना लायब्ररीची स्थापना केली. त्याच वर्षी वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा त्यांनी सुरू केली. तसंच त्याच वर्षी मेजर कँडी यांच्याकडून ब्रिटिश सरकारतर्फे शैक्षणिक कार्यासाठी त्यांचा विश्रामबाग वाड्यात सत्कारसुद्धा करण्यात आला. इसवी सन 1853 दी सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार, मांग अँड अदर्स ही संस्था त्यांनी स्थापन केली. 1854 स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी त्यांनी सुरू केली. इसवी सन 1855 रात्रशाळेची सुरुवात त्यांनी केली. इसवी सन 1858 त्यांनी स्थापन केलेल्या शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून ते निवृत्त झाले. 1860 त्यांनी विधवा विवाहाला सहाय्य केलं. 1863 साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची त्यांनी स्थापना केली. 1864 गोखले बागेत त्यांनी विधवा विवाह घडवून आणला. 1865 विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी संप त्यांनी घडवून आणला. इसवी सन 1868 दुष्काळाच्या काळात आपल्या स्वतःच्या राहत्या घरातील हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला. इसवी सन 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली. 1875 शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खत फोडीचं बंड अहमदनगर इथे घडवून आणलं. इसवी सन 1875 स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यामध्ये मिरवणूक काढण्यासाठी महात्मा फुले यांनी सहाय्य केलं. इसवी सन 1876 ते 1882 या काळात ते पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. इसवी सन 1880 साली दारूची दुकानं सुरू करण्याला त्यांनी विरोध केला आणि नारायण मेघाजी लोखंडे यांना मिल हँड असोसिएशन या देशातल्या पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत सहाय्य केलं. इसवी सन 1882 साली विल्यम हंटर या शिक्षण आयोगासमोर त्यांनी निवेदन दिलं. या निवेदनात त्यांनी प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत करावं अशी मागणी केली.
इसवी सन 1887 साली सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकं आणि नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणायला सुरुवात केली. इसवी सन 1888 साली ड्यूक ऑफ कॅनॉट यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला. त्याच वर्षी मुंबईतील कोळीवाडा इथे जनतेने राव बहादूर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना महात्मा ही पदवी प्रदान केली. इसवी सन 1890 साली पुणे इथे महात्मा फुले यांचं निधन झालं. आज आपण ऐकणार आहोत क्रांतिरत्न या पुस्तकातला तिसरा लेख. लेखाचं शीर्षक आहे महात्मा फुले सत्यशोधक समाज, एक आकलन, आणि लेखक आहेत विधिज्ञ अशोक बाबूराव गेडाम. लेखकाचा परिचय ऐकूया. अशोक गेडाम मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतले एक नाट्य कलावंत आणि दिग्दर्शक म्हणून हे ओळखले जातात. ते उपजिल्हाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून सुद्धा काही काळ त्यांनी कार्यभार सांभाळला. महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे ते संस्थापक सदस्य आहेत. विदर्भ तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, मुलकी सेवा संघटनेचे ते माजी सदस्य आहेत. प्रेरणा नाट्यवलय नागपूर या संस्थेचे संस्थापक. धम्मपद हे पाली मराठी भाषांतरित प्रकाशन. महासूर्य या महानाट्याचे निर्मिती प्रमुख. मुक्तिदिन वा मृत्यूदिन, वाटा पळवाटा, चेतना चिंतामणीचे गाव, गांधी आंबेडकर, घोटभर पाणी ही त्यांनी मुख्य भूमिका वठवलेली नाटकं. बहिष्कार या नाटकामध्ये त्यांनी मुख्य भूमिका केली. वल्लभपूरची दंतकथा यामध्ये मुख्य दुहेरी भूमिका आणि दिग्दर्शन केलं. विविध धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी ते संलग्न आहेत आणि सामाजिक सहकार्य आणि सहयोग देत असतात. प्रशासनात कार्यरत असताना त्यांनी विधी शाखेचं शिक्षण घेतलं. डॉक्टर आंबेडकर विचारधारा अभ्यासक्रम समयी क्वालालंपूर मलेशिया इथल्या पहिल्या आंबेडकरी जागतिक परिषदेत नागपूर विद्यापीठ महाराष्ट्र यातर्फे भारताचं प्रतिनिधित्व करत न्यू व्हिजन टुवर्ड्स कास्टलेस सोसायटी या विषयावर इंग्रजीतला शोधनिबंध प्रस्तुत केला. गेल्या 6 वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नागपूर इथे संचालक म्हणून ते सेवा देत आहेत. महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज, एक आकलन. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवन कालखंड म्हणजे इसवी सन 1827 ते 1890 हा तत्कालीन ब्रिटिश राजवटीचा कालखंड होता. 19व्या शतकाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असा हा कालखंड गणला जाऊ शकेल. या 19व्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे इसवी सन 1827 साली क्रांतीची ज्योत मशालीत परावर्तित करत तिची धग सतत कायम ठेवणारं चैतन्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या रूपाने या भूतलावर अवतरलं. महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा काळ तत्कालीन वैदिकवाद्यांच्या मानवातील भेदाभेद, रूढी, अनिष्ट परंपरा, थोतांडवादी ईश्वरी आश्वासनं यांनी ग्रासलेला होता. वैदिक हे यज्ञ आणि कर्मकांडाच्या माध्यमातून ब्राह्मणेतरांचा छळ करत असत. पाप पुण्य आणि स्वर्ग नरकाची भीती घालून त्यांना गुलामगिरीत लोटत असत. ईश्वर आणि आत्म्याचा बागुलबुवा उभा करून म्हणजे तो ईश्वर निर्मित आहे असं भासवून चातुर्वर्णाच्या नावाखाली ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा वर्गभेद निर्माण करून अनेकविध प्रकारे कुचंबणा, अन्याय आणि अत्याचार करत असत. ज्योतिराव फुले यांचं समग्र जीवन हे तत्कालीन परिस्थितीतील भेदाभेद, ईश्वरीय थोतांड, अन्याय, अत्याचार, असमानतेच्या काळोखाने ग्रासलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रकाशवाट शोधणारं, विविध पैलूंनी नटलेलं अगदी अलौकिकच असं म्हणावं लागेल.
त्यांच्या जीवनकाळातील संघर्षाचे विविध पैलू त्यांच्या पश्चात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांचे चिरंजीव यशवंतराव यांनी पुस्तकाद्वारे मांडले आहेत। 20व्या शतकाचा पूर्वार्ध ते स्वातंत्र्योत्तर काळापासून समाजातील नानाविध धर्मीय आणि जातीय घटकांनी त्यांची संघर्ष यात्रा विविध मार्गांनी प्रकाशित आणि प्रचारित केली हे सर्वश्रुत आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समाज उत्थानाची निर्मिती करणं, उद्दिष्ट आणि ध्येय इत्यादीबाबत चर्चा करण्यापूर्वी ज्योती ते महात्मा ज्योतिबा फुले अशा संघर्षमय जीवन प्रवासाचा अगदी संक्षेपात आपण आढावा घेऊया। इसवी सन 1827 साली एप्रिल महिन्याच्या 11 तारखेला चिमणाबाई आणि गोविंदराव यांच्या पोटी जन्माला आलेले ज्योतिराव यांचं आडनाव गोऱ्हे होतं। त्यांच्या आजोबांचा फुलांचा व्यवसाय असल्याने त्यांना गोऱ्हेऐवजी फुले या नावाने संबोधणं पुढे रूढ झालं। 6वीपर्यंतचं शिक्षण, समाजरूढी परंपरेनुसार 13व्या वर्षी सावित्री हिच्याशी विवाह, ब्रिटिशांची राजवट असल्याने काही प्रमाणात पेशवाईचा काळा इतिहास खोडून काढत ख्रिश्चन मिशनऱ्यांमार्फत शिक्षणाच्या स्रोताचा ज्योतिरावांना लाभ झाला। मात्र अल्पावधीतच तो देखील कृष्णा देव या ब्राह्मण कारकुनाच्या कुटील कारस्थानाने खुंटला गेला। अगदी कोवळ्या वयात ब्राह्मण मित्राच्या लग्नवरातीत कुण्या सनातनी ब्राह्मणाद्वारे कुणबट शूद्र म्हणून त्यांचा अपमान झाला। मात्र आजही काही अंशी बहुजन समाज त्यांच्या फुले या आडनावावरून ते माळी समाजाचे असल्याचा ग्रह बाळगून असल्याचं दिसून येतं। हा अपमान त्यांच्या जिव्हारी लागला आणि मानवातील भेदाच्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या चटक्याने त्यांचं मन बंड करून उठलं। वैदिकांच्या ईश्वर, आत्मा, मूर्तिपूजा, पौरोहित्य, चातुर्वर्ण या अनिष्ठ धार्मिक रूढींमध्ये शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया या आकंठ जकडल्या गेल्या होत्या। यावर त्यांच्या मनातील बंडाने उसळी घेत प्रतिकारात्मक आणि समानतावादी दृष्टिकोनातून अस्पृश्यांना पाणी मिळत नव्हतं म्हणून घरातील पाण्याचा हौद खुला केला। त्यांच्या पित्यावर कर्मकांडाचा इतका पगडा होता की या कारणास्तव ज्योतिरावांना अगदी एका कपड्यानिशी त्यांनी घराबाहेर घालवलं। मात्र खचतील ते ज्योतिराव कसले? स्त्रियांप्रतीच्या अनिष्ट चालीरीतींना झुगारत विधवांचे पुनर्विवाह, स्त्रिया तसेच शूद्रातिशूद्रांना शिक्षणाची समान संधी, मुलींना शिक्षणाची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली। समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, निरीश्वरवाद, लोकशाही अशा कैक जनसुधारणावादी बाबींवर त्यांचं तत्त्वज्ञान त्यांनी काव्य, पोवाडे, अभंग, नाट्य, लिखाण आणि इतर ग्रंथांद्वारे विस्तृत प्रमाणात मांडलं। त्यांचं शिक्षण फक्त 6वीपर्यंतच झालं असलं तरी शिक्षणाशिवाय समाज सुधारणेचा पाया उभारणं हे अशक्यप्राय आहे हे गमक गिरवून त्यांनी अनेक विद्वानांचे ग्रंथ अभ्यासले। त्यातून थॉमस पेन या पाश्चिमात्य विचारवंताच्या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला। पेशवाईच्या उत्तरार्धातील ब्राह्मणी वर्चस्वाचा काळ, जातीभेदाची तीव्रता, ब्राह्मणेतरांना दडपण्याची वृत्ती, शूद्रातिशूद्रांची वारेमाप पिळवणूक, गळचेपी, परंपरागत हिंदू धर्माच्या चौकटीच्या पकडीत सर्व समाज हा गुरफटलेला होता। या चौकटी विरुद्ध ज्योतिराव यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं। त्यांच्या आयुष्याची जवळपास 45 वर्ष कैक क्रांतिकारी आणि समाज सुधारणावादी कार्य करूनही पाहिजे त्या प्रमाणात उद्दिष्ट साध्य होत नसल्याचं त्यांनी जाणलं। मानवनिर्मित मानसिक गुलामगिरीत खितपत पडलेल्यांच्या उद्धारासाठी सत्यशोधक समाज या निर्मितीची युक्ती त्यांच्या मनात उदयास आली। 24 सप्टेंबर 1873ला त्या युक्तीने मूर्तरूप धारण केलं आणि चळवळीच्या रूपाने खालील कार्य आणि उद्दिष्ट साध्यपूर्तीचं लक्ष्य निर्धारित करून ही प्रत्यक्षात कार्यान्वित झाली।
कोणती होती ही उद्दिष्ट? पहिलं, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांचं सामाजिक मूल्य जोपासणं. 2. वर्णव्यवस्था आणि जातीभेदापासून पूर्णतः मुक्ती मिळवणं. 3. देवी देवता, होम हवन अशा अज्ञानमूलक परंपरेला फाटा देणं. 4. सामाजिक परिवर्तनाचा स्वीकार करणं. 5. वेद, पुराणे, देव, आत्मा, परमात्मा, पूजा, पाप पुण्य हे ईश्वर निर्मित नसून ब्राह्मणी डोक्याचा कार्यकलाप आहे हे सत्य समाज मनात बिंबवणं. 6. अस्पृश्यतेचा नायनाट करणं आणि अस्पृश्यांचा उद्धार करणं. 7. श्रेष्ठ कनिष्ठ, स्पृश्य अस्पृश्य, उच्च नीच हा भेदभाव भुईसपाट करणं. 8. स्त्री आणि पुरुष हा भेदाभेद नष्ट करून समानता निर्माण करणं. 9. अंधश्रद्धा, धार्मिक कर्मकांड हे सर्व थोतांड असल्याचं समाजात रुजवणं आणि त्यांचं उच्चाटन करणं. 10. शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास करणं. 11. पूजापाठ, धार्मिक विधी आणि शिक्षणाचा सर्वांना समानतेने अधिकार प्राप्त होणं. 12. ब्राह्मण आणि पुरोहितांकडून होणाऱ्या पिळवणुकीस प्रतिबंध करणं. 13. चातुर्वर्णावर आधारित जन्माधिष्ठित विषमतेचा नायनाट करणं. आणि 14. स्त्रीदास्य निर्मूलन, स्त्री केशवपन आणि सतीप्रथा या नष्ट करणं. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाज चळवळीचं मुख्य तत्त्व हे बुद्धिवादी आहे. त्यांना धर्मसंस्था मान्य नसल्याचं त्यातून स्पष्ट होतं. धर्मसंस्था नाकारताना मात्र धर्मसंस्थेच्या मुळाशी असलेल्या सृष्टीनिर्मात्याचं अस्तित्व निर्मिकाच्या स्वरूपात त्यांनी स्वीकारल्याचं प्रकर्षाने दिसून येतं. वास्तविक पाहता तो कालखंड तथागत गौतम बुद्धांच्या आणि जैन धर्माच्या प्रचार प्रसाराचा काळ होता. वैदिकांच्या अन्याय आणि अत्याचाराने पीडित, ग्रस्त आणि त्रस्त समाज मोठ्या प्रमाणात या धर्मांमध्ये धर्मांतरित होण्यास प्रवृत्त झालेला, धर्मांतरास सरसावलेला असा तो काळ होता. ज्योतिराव फुले यांचं समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता हे तथागत बुद्धांच्या पंचशीलाचे घटक असल्याचं दिसून येतं. मात्र तथागतांच्या ईश्वरासंबंधी विज्ञानवादी तत्त्वज्ञानाकडे त्यांचं अवधान निर्देशित करतं. त्यामुळे त्यांचा निर्मिकचा सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीवर कितपत स्वीकार्य ठरेल यात शंकाच आहे. असो, वरील चर्चेवरून निदर्शनास येतं की मूलतः सत्यशोधक समाज चळवळ ही एकच निर्मिक, एक धर्म आणि एकच मनुष्यजात मानणारी म्हणून निर्माण झाली. ईश्वराविषयी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या तत्त्वज्ञानानुसार निर्मिक या शब्दाची उत्पत्ती झालेली आढळून येते. चळवळीच्या कार्यपालनासाठी त्यांनी खालीलप्रमाणे आचारसंहिता तयार केली. 1. ईश्वर म्हणजे निर्मिक हा एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार आणि सत्यरूप आहे. सर्वजण ही त्याची लेकरं आहेत. त्या निर्मिकाशिवाय म्हणजे सृष्टी निर्मात्याशिवाय इतर कशाचीही पूजा करणार नाही. 2. निर्मिकाची पूजा आणि आराधना करण्यासाठी कोणत्याही पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता असणार नाही. 3. माणूस जातीने नव्हे तर गुणांनी श्रेष्ठ ठरतो. 4. निर्मिकाचं भौतिक स्वरूपाचं अस्तित्व नसतं. 5. कर्मकांड, मोक्ष, परलोक, जप तप या गोष्टी अज्ञानमूलक असून त्या अव्हेरण्यात याव्यात. 6. होम, हवन, यज्ञ या कोणत्याही कारणास्तव पशु आणि जनावरं यांची कत्तल करण्यात येणार नाही. 7. सुरासेवनापासून अलिप्त राहणं. सुरा म्हणजे मद्य. 8. समाजाच्या खर्चासाठी स्वतःच्या मिळकतीतून आर्थिक योगदान आणि वर्गणी देणं. या आचारसंहितेचं कर्तव्य पालन करत सत्यशोधक समाज चळवळीच्या सर्व सभासदांनी सत्याचा प्रसार आणि सद्विचार लोकांमध्ये प्रस्तुत करून मानवी हक्क आणि कर्तव्य यांचा व्याख्यानाद्वारे
प्रचार आणि प्रसार केला. सत्यशोधक समाज चळवळीद्वारे खालील कार्य प्राधान्याने राबविण्यात आली. 1. दलित, स्त्रिया, कष्टकरी यांना शिक्षणाच्या माध्यमाने दैन्यावस्थेतून बाहेर पडण्यासाठी लोकशिक्षणाचा उपक्रम राबवला. अज्ञानग्रस्त शूद्रातिशूद्रांच्या शाळांबरोबरच मुलींसाठीही शाळा काढल्या. वसतिगृहांची व्यवस्था केली. 2. लोकशिक्षणाबरोबरच शेतकऱ्यांची, जमीनदार आणि सावकार यांच्या मगरमिठीतून सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न केले गेले. 3. अनिष्ठ अंधश्रद्धामूलक परंपरा आणि चालीरीती, रूढी यांचं उच्चाटन करण्यासाठी प्रचार आणि प्रसार केला. 4. इसवी सन 1879 मध्ये पुण्याच्या एका थिएटरमध्ये स्त्रियांच्या निबंध वाचनाचा कार्यक्रम घडवून आणला. 5. शेतसारा, कर्ज, जंगलत्रास, सक्तीचं शिक्षण इत्यादी बाबत सभांमध्ये ठराव संमत केले. 6. सत्यशोधक समाज समितीची केंद्र निर्माण केली. जनजागृतीच्या आणि लोकशिक्षणाच्या चळवळीला गती मिळवून दिली. 7. सत्यशोधक समाज चळवळीच्या कार्यकर्त्यांनी चळवळीचं कार्य अविरत आणि अविश्रांत सुरू ठेवलं. सत्यशोधक समाज चळवळीच्या वरील कार्याची फलश्रुती खालीलप्रमाणे दिसून येते. महाराष्ट्रात प्रबोधनाचं नवपर्व सुरू झालं. प्रचार आणि प्रसार सुरू झाला. सत्यशोधक कार्यकर्त्यांनी खालीलप्रमाणे साहित्य निर्मिती केली. सत्यशोधक ब्राह्मणेतर शेतकरी आणि जातीय परिषदांमधील लिखित भाषणं, पत्रव्यवहार, वैचारिक ग्रंथ, कथा, कादंबरी, चरित्र, वैचारिक भूमिका विशद करणारी लहान लहान पुस्तकं, पत्रकं, वर्तमानपत्र, पत्रव्यवहाराद्वारे समाज प्रबोधनाचं कार्य, जलसे, परिषदा, प्रयोग, उपक्रम, वर्तमानपत्र, मासिकं आणि ग्रंथमाला अतिशय उपयोगी ठरल्या. चळवळीच्या साहित्याने समाजात मानवतेचा संदेश देत भोंदूगिरी, अमानुषता, धार्मिक थोतांड यापासून दूर ठेवलं. समाजाला विचाराभिमुख आणि कृतिशील केलं. सत्यशोधक साहित्याचं वैचारिक आणि भाषिक फार मोठं योगदान आहे. परंपराधिष्ठित, ढोंगीपणाने निर्मित साहित्य अव्हेरत नवे साहित्यिक आणि सांस्कृतिक परिवर्तन घडवलं. चळवळीच्या या साहित्याचं अनन्यसाधारण महत्त्व यावरूनच सिद्ध होतं की या साहित्याने मराठी साहित्याचा नावलौकिक जागतिक पातळीवर पोहोचवला. भरभराटीस आलेल्या आणि समाज प्रबोधनाचा उत्कर्ष बिंदू साधणाऱ्या सत्यशोधक समाज चळवळीचं कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर म्हणजे इसवी सन 1890 नंतर मंदावल्याचं दिसून येतं. सत्यशोधक समाज चळवळ मंदावण्याची कारण मीमांसा केली तर खालील बाबी प्रकर्षाने जाणवतात. 1. सत्यशोधक समाज चळवळीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या झालेल्या निधनानंतर नेतृत्वाचा आधारवड खुंटला. 2. गंभीर नेतृत्वाअभावी कार्यकर्त्यांमध्ये निराशा, विसंवाद आणि दिशादर्शक नेतृत्व गुणाचा अभाव जाणवला. 3. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर ते स्वातंत्र्यप्राप्ती म्हणजे सन 1947 पावेतो देशापुढील प्राधान्याचा प्रश्न हा स्वातंत्र्याचा लढा ठरला आणि सत्यशोधक समाज चळवळ ही दुय्यम स्वरूपाची ठरली. 4. स्वातंत्र्यप्राप्तीच्या रणसंग्रामात सर्वांगीण सामाजिक क्रांतीऐवजी देशाच्या स्वातंत्र्याचा लढा हा प्राधान्याचा ठरला. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी चळवळ विस्कळीत होण्याची वरील कारणं जरी असली तरी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर चळवळीचं स्वरूप खालील कारणांनी मंदावत गेलं. 1. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आता चळवळीची काय गरज हा विचार रुजला. 2. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या चळवळीची उद्दिष्ट साध्य झाली अशा कपोलकल्पित विचारधारेने जोर धरला. 3. म्हणजे अजूनही काही उद्दिष्ट साध्य करण्याची निकड उरली नसल्याच्या विचाराने उचल घेतली. 4. चळवळीच्या कार्यकर्त्यांची उद्दिष्ट ही वेगवेगळी झाली. आणि 5. बहुजन समाज हा वेगवेगळ्या राजकीय पक्षात विभागला गेला. या आणि अशा अन्य विविध कारणांनी सत्यशोधक समाज चळवळ
नुसती मंदावलीच नव्हे तर थंडावली असं म्हणणं अतिशयोक्तीपणाचं ठरू नये. काहीही असलं तरी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या धारदार विचारांनी आणि तत्वांनी खंबीर असलेल्या आता माघार नाही, आली अंगावर घेतली शिंगावर अशा बाण्याच्या वृत्तीच्या जुन्या नव्या लहान मोठ्या कार्यकर्त्यांच्या अभंग निर्धारावर ठामपणे उभ्या असलेल्या लोकप्रबोधनाचं सर्वसाधारण स्वरूप पाहता शेतकऱ्यांचे मेळावे आयोजित करणं, शेतकरी कामकरी कष्टकऱ्यांच्या संघटना स्थापन करणं, अस्पृश्य महिला शूद्रातिशूद्र समाज घटकांसाठी शाळा सुरू करणं, परिवर्तन शिबिरं आयोजित करणं, नैसर्गिक किंवा मानवी आपत्ती उदाहरणार्थ दुष्काळ महापूर या प्रसंगी निवारण करणं, संकटाच्या वेळी पुनर्वसन शिबिरं आयोजित करणं, सभा संमेलनं अधिवेशनं भरवून बहुजन समाजाला ब्राह्मणेतर समाजाला आणि सरकारला परखडपणे सुनावून कृती करायला बाध्य करणं, छोट्या मोठ्या नियतकालिकांद्वारा प्रचार आणि प्रसार करणं, लोककल्याणकारी संस्थांची निर्मिती करणं, महात्मा फुले समता प्रतिष्ठानमार्फत वेळोवेळी मागासवर्गीयांच्या उत्थान आंदोलनांचं संचालन करणं, एक गाव एक पाणवठा मोहिमेद्वारे उद्दिष्ट साध्यतेसाठी संचालन करणं, देवदासींच्या पुनर्वसनासाठी मोहीम राबवणं, भाई माधवराव बागल कोल्हापूर विद्यापीठाद्वारे स्वयंसेवी संकुलातर्फे शेतकरी कामगार महिला विद्यार्थी यांच्यासारख्या दुर्बल घटकांसाठी सातत्याने विधायक उपक्रम राबवणं, सत्यशोधक विद्यार्थी संघटना स्थापन करणं, सत्यशोधक नियतकालिकांद्वारे धार्मिक सामाजिक जनजागृतीचं अमाप कार्य, धर्मचिकित्सा, निरर्थक मूर्तीपूजेस विरोध, समाजाला पिळून टाकणाऱ्या रूढी परंपरांना नाकारत जाती निर्मूलन कार्य, शेतकरी अस्पृश्य स्त्रिया यांच्या उन्नतीसह समृद्धीचा कृतिशील विचार राबवणं, इतक्या साध्यते पश्चात देखील वाङ्मय निर्मितीच्या कलात्मकतेचा अभाव मात्र जाणवतो. महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सावित्री आई यांनी तहहयात समाज कल्याण, समाजहित, समाज सुधारणा यावर अहोरात्र कष्ट सोसले. त्यांच्या या समाजाभिमुख कार्याची दखल घेत कामगार लोकांतर्फे मोठ्या समारंभाद्वारे दिनांक 11 मे 1888ला त्यांना महात्मा ही सन्मानाची पदवी बहाल करण्यात आली. तसंच त्यांना क्रांतीवीर, क्रांतीज्योती, ज्योतिबा इत्यादी विभूषणांनी गौरवणं सुरू होऊन ते रूढ झालं. सावित्री आई यांचं देखील महत्कार्य लक्षात घेता त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई, सावित्री माता, सावित्री आई इत्यादी विभूषणांनी संबोधणं रूढ झालं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समग्र क्रांतिकारी कार्याचं मूल्यमापन करताना आधुनिक भारतातील सत्यशोधक समाज ही प्रबोधनकारी सर्वात पहिली चळवळ म्हणावी लागेल. तत्कालीन चातुर्वर्ण व्यवस्थेविरुद्ध, मानवातील विषमतेविरुद्ध, शोषण प्रवृत्ती विरोधी बंडाचं निशाण उभारणारी एकमेव चळवळ, तसंच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी रणशिंग फुंकणारी चळवळ म्हणून गौरवण्यास पात्र ठरते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पश्चात 20व्या शतकात कैक समाजधुरीण विद्वानांनी यावर शिक्कामोर्तब केल्याचं दिसून येतं. सत्यशोधक समाज चळवळीचे सकारात्मक परिणाम आणि महत्त्व खालीलप्रमाणे विशद करता येऊ शकतील. बहुजन समाजात कैक मान्यवर नेत्यांचा उदय झाला. उदाहरणार्थ महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख इत्यादी. शिक्षण क्षेत्रातील प्रगतीच्या वाटा म्हणजे महर्षी कर्वे शाहू महाराज यांच्या शिक्षण संस्था, भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था इत्यादी. शिक्षण क्षेत्रातील क्रांती 12वी पावेतोचं मोफत शिक्षण, स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थेत 50% आरक्षण, स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा आणि महाविद्यालय स्थापन करणं, अंमलबजावणी आणि बदलासाठी महाराष्ट्र शासनाला भरीव योगदान इत्यादी. धरणं, तलाव, विहिरी, बारमाही पाणीपुरवठा, बी बियाणं,
यांची उपलब्धता, कमी व्याजदराने शासनाचं कर्ज उपलब्धता इत्यादी.